या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर समालोचन कक्षात पहिल्या दिवसासाठी मंथन परब, वेंगुर्ला तालुक्यातील मराठीचा एक गोड आवाज. त्याचबरोबर सर नाना परब, अक्षय धुरी सर, अशोक नाईक सर, समीर पांढरे, मी सुमेध काळसेकर. यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी जोडली जाते. गौरव सावंत, कॅमेरामॅन प्रथमेश, ओमकार, विघ्नेश आणि त्याचबरोबर समालोचन कक्षात आपण पाहतोय स्कोर काउंटिंगसाठी किरण आंगशेकर आणि त्याचबरोबर tenniscricket.in ची पूर्ण टीम, अजित आसरेकर देखील या स्पर्धेसाठी जोडले जातात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत झेंडूबाद चषक 2026च्या क्रिकेटच्या रणसंग्रामादरम्यान. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय समालोचन कक्षात अजून एक मराठी आणि मालवणीचा गोड आणि बुलंद आवाज जयेश परब यांचं देखील आगमन होते. आपलं देखील सहर्ष स्वागत. आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा. तमाम क्रीडारसिक खेळाडू या सर्वांचं झेंडूबाद चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत. आरवले क्रिकेट सगळ्याकडून सलामीची जोडी. स्ट्रायकी एंडवरती भूषण जाधव, नॉन स्ट्रायकी एला पीटर फर्नांडिस. पंचांचा सिग्नल. सामन्याला सुरुवात आजच्या चौथ्या दिवसातील पहिला सामना गोलंदाजी मार्कवरती. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. रेडी संघ आपला जो अतिरिक्त खेळाडू असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात पहिला चेंडू असेल जो डिलिव्हर्ड होईल या खेळपट्टीवरती राईट ब्राउड विकेट गोलंदाजीसाठी गौरेश कांबळे. पहिला चेंडू फुल टॉस, फटका स्क्वेअरलेगला खेळा डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते तयार. प्रयत्न खूप चांगले या झेलसाठी, परंतु अंतिम क्षणात जर पाहिलं तर प्रयत्न कमी पडतात. पहिल्या चेंडूवरती भूषण जाधवच्या बॅटमधून आलाय हा दमदार क्रॅकिंग स्क्वेअरलेगला चौकार. सुरुवात दमदार केली आहे भूषण जाधवने. ओ चांगला चेंडू पुढे टाकला, पडल्यानंतर राईस होणारा अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू विकेट किपर यांच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर वर्मा पद्धतीचा चेंडू आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती ती लाईनवरती चेंडू टाकण्यात आलाय. निर्धाव चेंडू, सागिक धावसंख्या 4 धावा धावपलकावर. यावेळी अख्खू टप्पाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेत असताना चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्र शॉर्ट फायलेक वरून क्षेत्ररक्षक नितेश राऊळ येताना पाहायला मिळतात. एक या धावेने सागिक धावसंख्येत वाढ होईल. 5 धावा धावपलकावरती 6 षटकांचा सामना. सकाळचं सत्र टॉस जिंकल्यावरती महत्वाचा निर्णय गोलंदाजी करण्याचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला या सामन्यादरम्यान कमी धावसंख्येवरती रोखावणे त्या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करावा हा कर्णधाराने घेतलेला तो निर्णय आणि त्या निर्णयाला येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी पाऊलपेच्या पहिल्या षटकात गोलंदाज ट्रॅकवरती रेडी एक्सप्रेस गोलंदाज गौरेश कांबळे पाहायला मिळतात. राईट अप ओव्हर द विकेट असेल लेफ्ट हँडर बॅटर्स की एंडवरती पीटर फर्नांडिस. यावेळी अख्खू टप्पाचा चेंडू मिस्टावी फटका स्पेलेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रयत्न झेलसाठी यावेळी एक साधा सोपा हा प्रयत्न म्हणावा लागेल. विकेट खूप महत्वाची आणि ती विकेटची संधी निर्माण केली गोलंदाज गौरेश कांबळे याने. यावेळी क्षेत्ररक्षक गमावत आहेत. पीटर फर्नांडिस या हंगामात जर पाहिलं तर चांगल्या प्रदर्शन फलंदाजीत करताना पाहायला मिळेल. नॅन्जो स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील अगदी हा मोठा किताब देखील या खेळाडूने जिंकला आणि सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारा हा फलंदाज या संघातील. पहिल्या चेंडूवरती संधी पीटरला मिळाले एक चांगले खेळी करण्यासाठी. सिंगल स्ट्रायकी एंडवरती भूषण जाधव बॅटची लिडिंग एज घेतली. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते त्यांना चकवा निर्माण करत असताना चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप थर्डमॅन क्षेत्रात. 2 धावा तर बदल्या. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केलाय दोन्ही फलंदाजाने आणि परतीची फेक येत असताना या दरम्यान 3 धावा निघतात. चांगला रनिंग बिटवीन द विकेट सकाळच्या 17 दरम्यान जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगली कामगिरी करतात. 3 धावेने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर. पाऊलपेचं पहिलं षटक पीटरची विकेट घेण्यासाठी निर्माण केली ती संधी क्षेत्ररक्षकाने गमावली, परंतु त्यानंतर या तिहेरी धावेने पुन्हा एकदा स्ट्रायकी एंडवरती
पीटर पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल फेस करतील या षटकातील. उचकला चेंडू पुढे टाकलाय. लेन चेंडू पडल्यानंतर सरप्राईज करणारा हा चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करतो. अगदी फलंदाजच्या कांद्याच्या जवळून विकेट किपर यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत असताना सागिक धावसंख्येला अगदी रोधकता लावणारं पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त होतंय. गोलंदाज गौरेश कांबळे याचं विकेटचं खातं खाली राहिलं. विकेटसाठी संधी निर्माण केली या गोलंदाजाने, परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ज्या षटकात आघाताने सुरुवात केली, मोठ्या फटक्याने सुरुवात केली आहे भूषण जाधव या बॅटरने, येणाऱ्या अंतिम चेंडूवरती जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत असताना ती पुनरागमन पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर सागिक धावसंख्या बिनबाद 9 धावा या धावपलकावर. ऐकणार आहोत जयेश परब यांचं आपण मुख्य व्यासपीठावरती पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. पाल ग्रामपंचायतचे सदस्य तथा झेंडोबा मंडळाचे सर्व श्रीकांत गावडे यांच्या माध्यमातून आपण स्वागत करत आहोत. कमेंट्री बॉक्समध्ये इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बॅटरच्याच पॉवर प्लेचं पहिलं षटक आरवली क्रिकेट संघासाठी संभाव्य धावसंख्येला रोखून धरणार आहे. त्याचपुढे जर पाहिलं तर हे दोन्ही फलंदाज दुसरं षटक हे बॅटरच्याच पॉवर प्लेचं षटक घेतात आपल्या संघासाठी आणि याही षटकात आक्रमक क्रिकेट खेळाचा तो पवित्र असेल या दोन्ही फलंदाजांकडून. गोलंदाजीत बदलाव दुसऱ्या षटकासाठी पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून जितेंद्र नागोजी. पहिलाच बॉल आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, उजव्याशीच्या बाहेर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. खेळपट्टीवरती जर पाहिला तर चेंडू पडल्यानंतर जो अनपेक्षित उंची प्राप्त करणं आवश्यक होतं फलंदाजासाठी, थोडासा सरप्राईज करणारा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. सागिक धावसंख्या 9 धावा. यावेळी पुढे चेंडू टाकलाय, फटका समोर खेळलाय. हवेत खेळत असताना चेंडू चांगला टायमिंग देखील साधला या फटक्यावरती. लॉंग ऑफला चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आजच्या दिवसातील पहिला षटकार भूषण जाधवच्या बॅटमधून मैदानात आलाय. पंधरा धावा धावपलकावरती भूषण जाधवच्या बॅटमधून या इनिंगमधील या डावातील पहिला क्रॅकिंग षटकार आलाय. जितेंद्र नागोजी यांच्या विरोधात पहिला चेंडू निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफ क्षेत्रात. 15 धावा धावपलकावरती 6 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं पहिला षटक नक्कीच कमी धावसंख्येचं बनलंय, परंतु बॅटरच्या पॉवर प्लेच्या या षटकादरम्यान खूप धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि सुरुवात देखील आक्रमकरित्या केली. भूषण जाधव या बॅटरनं स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल फेस करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती जितेंद्र नागोजी तयार असतील. क्षेत्ररक्षणाचा विचार केला राईट हँडर बॅटरसाठी मिड विकेट आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. यावेळी वेगात टाकल्या, परंतु दिशाहीन चेंडू, उजव्याशीच्या बाहेर असणारा चेंडू पंच वळतात, इशारा करतात. स्पेअर चेंडू असल्याचा अतिरिक्त धावाने सागिक धावसंख्येत वाढवेल. धावपलकावरती 16 धावा बिनबाद. ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ आपण पाहतोय. पुढे टाकलाय, परत एक वेळा जर पाहिलं तर आडवा बॅटने फटका खेचून मारण्याचा प्रयत्न भूषण जाधव या बॅटरचा, परंतु याही वेळी वेगवान चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. अगदी बॅटच्या जवळून चेंडू विकेट किपर यांच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. निर्धाव चेंडू सागिक धावसंख्येला रोखणारा 16 धावा. परत एक वेळा पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगात टाकला. यावेळी लेन चेंडू पुढे टाकलाय. वेगवान चेंडू फलंदाज भूषण जाधव याला बीट करत असताना सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. गोलंदाज जितेंद्र नागोजी आता जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती चेंडू टाकत असताना फलंदाज यांना रोखतायत मोठ्या फटक्यांपासून. समोरच्या दिशेने फटका मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ दिशेने क्षेत्रात चेंडू सीमारेषा बाहेर ट्रॅव्हल करेल. 4 धावांसाठी चौकार भूषण जाधव यांच्या बॅटमधून आलाय.
धाव गेल्यानंतर यावेळी पुढे असणारा चेंडू मिडऑफच्या डोक्यावरून क्लिअर करताना लॉंगहॉपला चौकार 20 धावा या धावपलकावर. यावेळी इनसाइड आउटचा एक देखणा फटका डीप कव्हर क्षेत्रामध्ये खाली क्षेत्रात फटका खेळलाय. अजून एक दमदार फटका ज्यावेळी ते मिळतील धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या प्रतिषटक 12ची सरासरी राखत असताना धावपलकावरती बिनबाद 24 धावा बनवण्यात आल्या. सिद्धेश्वर दाळकर ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ टॉस आलाय. प्रथमतः फलंदाजी करतोय. सुरुवात दमदार केली, आक्रमकरित्या केली फलंदाज भूषण जाधव याने. आणि दुसऱ्या पावलपेच्या षटकादरम्यान जितेंद्र नागोजी यांच्या अगेन्स्ट जर पाहिले तर एक षटकार आणि सलगचे 2 चौकार खेचत असताना 2 षटकादरम्यान 24 धावा या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल घेऊन पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाकडून गौरेश कांबळे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या स्पेल दरम्यान पहिल्या षटकात भेदक मारा पाहायला मिळाला. 9 धावा खर्च करण्यात आल्या. पावपेच्या पहिल्या षटकात विकेटचं खातं खाली जरूर राहिले, परंतु या सेकंड स्पेल दरम्यान या षटकादरम्यान प्रयत्न असलेला पहिली विकेट मिळवण्यासाठी आपल्या संघासाठी तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी. समोरचा संघ देखील एक बलाढ्य संघ या खेळपट्टीवरती जर विचार केला 6 षटकात सकाळच्या सत्रात 80 ते 90 धावा देखील एक चांगला फायटिंग टोटल असेल आणि त्या दृष्टिकोनातून फलंदाजी देखील मैदानात होताना पाहायला मिळते आरवली क्रिकेट टीमसाठी. पहिला चेंडू लेन चेंडू आडवा बाटने पुल करण्याचा प्रयत्न पीटर फर्नांडिस या बॅटरकडून पडल्यानंतर चेंडू जर पाहिला तर अतिरिक्त उंची प्राप्त करत असताना खेळपट्टीतील अनिमन बाउन्स पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाऊलपेच्या पहिल्या षटकात आणि दुसऱ्याही षटकाची सुरुवात देखील तर धाव चेंडूने केली आहे. गौरेश कांबळे या गोलंदाजी राईट अप ओव्हर द विकेट असेल लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक इला पीटर फर्नांडिस. ओ चांगला चेंडू परत गेला वेगात टाकला क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पुढे टाकलेला चेंडू बॅट आणि पॅडच्या अगदी मधून चेंडू विकेट किपरांच्या दिशेने. चांगली गोलंदाजी अप्रतिम षटक. याही षटकात जर पाहिलं तर संभाव्य धावसंख्येला तर उधकता लावणारे अचूक टप्प्याची नियंत्रणबद्ध गोलंदाजी गौरेश कांबळे यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी ज्या महत्वाच्या धावा रोखल्या जातात. यावेळी फटका जर पाहिला तर बॅकवर्ड स्पेल क्षेत्रात खेळ्या डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव तर बनली आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगले झाले. परतीची फेक येईल. या दरम्यान 2 धावा पीटरच्या बॅटमधून येतात आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावर. पुल करण्याचा प्रयत्न मिस्टामिक फटका बॅकवर्ड स्पेलेकच्या क्षेत्रात चांगल्या क्षेत्ररक्षण अगदी टाळ्यांचा गजर त्या क्षेत्ररक्षकासाठी कारण महत्वाच्या धावा रोखल्यात आपल्या संघासाठी आणि 2 धाव्याने स्ट्राईक इला पुन्हा एकदा तर असेल पीटर. चांगली गोलंदाजी याही वेळी पुढे टाकलाय. पंचांकडे नजरा फिरल्यात. अपील झालाय आउटसाइडचं. चांगली गोलंदाजी वेगात टाकलाय चेंडू अगदी जर पाहिला तर पॅडला लागत असणारा चेंडू विकेट किपर यांच्या दिशेने. पाऊलपेच्या षटकात गौरेश कांबळे याने फक्त 9 धावा खर्च केल्या सेकंड स्पेल दरम्यान. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करण्यात येतात. ज्या खेळपट्टीवरती कालच्या दिवसात गोलंदाजाने चांगला खेळ केलाय त्या खेळपट्टीवरती आजच्या दिवसादरम्यान देखील चांगला खेळ पाहायला मिळतो, परंतु यावेळी आक्रमक फटका आलाय. पुलचा फटका पीटर फर्नांडिस याच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. धावपलकावरती बऱ्याच वेळानंतर ज्या मोठ्या फटक्याच्या शोधात पीटर फर्नांडिस पाहायला मिळाला. यावेळी परत एक वेळा वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात सलगचा हा दुसरा षटकार ठोकलाय गौरेश कांबळे या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना सांघिक धावसंख्या 38 धावा धावपलकावरती. 3 षटकांचा खेळ जर पाहिला तर समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावपलकावर बिनबाद पाहायला मिळतात. 2 षटकार जे षटक जर पाहिलं तर संभाव्य धावसंख्येला रोखून धरणार, परंतु अंतिम 2 चेंडूत 2 षटकार आणि गौरेश कांबळे याचं हे षटक बनवण्यात आलंय. 14 धावांचा येणाऱ्या 3 षटकांचा खेळ मैदानात बाकी असेल आणि या 3 षटकादरम्यान अजून किती धावा जोडल्या जातील या धावपलकावरती सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये
धन्यवाद सुमेध। फिर से एक बार चलेंगे मैदान के बीच में। चंडोबा चषक 2026 का ये आयोजन आज का चौथा दिन, पहली बार है ये 5 दिन का ये टूर्नामेंट इस मैदान के ऊपर आयोजित। एक बेहतरीन सफल आयोजन। और आज का चौथा दिन का पहला मुकाबला सिद्धेश्वर पाटकर यानी कि ए स्पोर्ट अरावली वर्सेस पीके स्पोर्ट रेडी के बीच में। पहले टॉस जीतकर रेडी टीम ने फैसला किया गेंदबाजी करने का और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया ए स्पोर्ट अरावली टीम के लिए। और इसी बीच ग्लेन गेंदबाजी मार के पहली गेंद यहाँ पर करीबी मामला बिल्कुल बना था मैदान के बीच में। गेंद टिप्पा करने के बाद हल्की सी उछाल प्राप्त करते हुए बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर चौथे ओवर का यहाँ पर खेल शुरू होता है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 38 रन बने बिना कोई विकेट खोए। यह स्ट्रॉन्ग पॉइंट रहेगा ए स्पोर्ट अरावली टीम के लिए। और इसी बीच ग्लेन हल्का से टोल दिया, बिल्कुल पॉइंट के में स्लैश किया गेंद को। सिंगल रन मुकम्मल, दूसरे रन का प्रयास नहीं रहेगा। जानते हैं बिल्कुल पीटर लय में बल्लेबाजी करिए, सही सोच है वहां पर भूषण की। पीटर के बल्ले में वो ताकत है, क्षमता है और लय में बल्लेबाज है इस मैदान के बीच में। तो इसीलिए बिल्कुल बार बार स्ट्राइक देने की कोशिश पीटर के पास। ये सूझबूझ वाली बल्लेबाज है मैदान के बीच में। ये अच्छी रणनीति दे दिया पर एक पार्टनरशिप पर अब रहे मैदान में पीटर और भूषण की जोड़ी मैदान के बीच में। और इसी बीच ग्लेन चले अपने ओर से तीसरी गेंद लेकर अंपर के दाई ओर से गेंदबाजी। और यहाँ पर देखो बड़ा शॉट के लिए जा रहे थे लेकिन टिप्पा करने के बाद हल्की सी अंदर की तरफ आती हुई गेंद बालिका लेमन कर लेती हुई बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक ग्लेन की अगर बात की जाए तो बेहतरीन गेंदबाज रही है। 3 गेंदों का खेल हुआ समाप्त, मात्र 1 रन खर्च किया। बिल्कुल बल्लेबाजों को जकड़ के रखा है, बांध के रखा है बल्लेबाजों को। और इसी बीच चौथी गेंद लेकर फिर से एक बार ग्लेन लोड फुटॉस के बिल्कुल आड़े बॉल एक स्क्वायर लेकर में डीप स्क्वायर लेकर में गेंद ड्राइवर जब तक आते राहुल गेंद के ऊपर गेंद को फील्ड करेंगे, वापिस थ्रो करेंगे और तब तक सिंगल रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा। 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। क्या बेहतरीन गेंदबाजी रही है, सिंगल डबल के ऊपर निर्भर रहा है, बल्लेबाजों को जकड़ के रखा, बिल्कुल बांध के रखा मैदान के बीच में। और फिर से एक बार चले थोड़े से फिल्मी तब्दीली क्योंकि लेफ्टी और राइट के कॉम्बिनेशन मैदान के बीच में। और इसी बीच ग्लेन चले अगली गेंद लेकर अल्टी पल्टी वाला स्ट्रोक यहाँ पर फिर से एक बार बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से। और एक बिंदी गेंद की समाप्ति यानी कि 5 गेंदे लाजवाब डिलीवरी मैदान के बीच में, अनुभव का इस्तेमाल मैदान के बीच में ग्लेन द्वारा। बड़ा स्ट्रोक अब मात्र खींच के खेला है, बिल्कुल काउ कोनों को क्लियर करते हुए गेंद लॉन्ग ऑफ के बीच में से सीमारे का पार 6 रनों के लिए। अक्षय राणे गेंदबाजी मार्ग के ऊपर। कुल मिलाकर 4 ओवर का खेल हुआ समाप्त। ग्लेन की क्या लाजवाब गेंदबाजी रही है, बिल्कुल 5 गेंद के ऊपर शांत रखा, मात्र 2 रन खर्च किए थे लेकिन आखिरी गेंद के ऊपर एक कड़ा प्रहार भूषण के बल्ले से खूबसूरत स्ट्रोक सीमारे का पार निकला। अक्षय की पहली गेंद और पहली गेंद के ऊपर स्क्वायर लेग के ऊपर से तान दी गेंद को, गेंद बिल्कुल जाएगी सीमारे का पार 6 रनों के लिए।
रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या लाजवाब बल्लेबाजी रही है पहली गेंद के ऊपर, एक कड़ा प्रहार पीटर के बल्ले से। फिर से एक बार पट्टी गेंद आड़े बल्ले के साथ स्क्वायर लेकर इधर में वन बाउंड जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए। यानी कि अक्षय राणे के ऊपर लाजवाब कड़ा प्रहार मैदान के बीच में। जिस बल्लेबाजी की जरूरत थी, जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं पीटर, एक विस्फोटक वाला बल्लेबाज, छोटा पैकेज बड़ा धमाका, वैसी बल्लेबाजी अब मात्र इस 5वें ओवर में मैदान के बीच में नजर आती हुई। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 बड़े शॉट, यानी कि 10 रन बने 2 गेंदों के ऊपर। 5वें ओवर की अक्षय राणे की गेंदबाजी मैदान के बीच में, उसके ऊपर कड़े प्रहार पीटर के लेफ्ट हैंडर, एक छोटे कद के लेकिन विस्फोटक घातक बल्लेबाज जो लय में बल्लेबाज है इस सीजन में नजर आती हुई जिनकी, वो पीटर स्ट्राइक कीपर नजर आएंगे। अंपायर के बाई ओर से फिर से एक बार अक्षय चले, पटकी हुई गेंद, ये ऑफ टी के हल्की सी बाहर रखने का प्रयास था। जी हाँ बिल्कुल, अंपायर हमारी तरफ पलटेंगे जरूर। ऑफ टी के हल्की सी बाहर रखी थी, वन बाउंस का बिल्कुल इशारा, और इसी बीच अतिरिक्त रन इस स्कोर कार्ड के ऊपर। एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ेगा। 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, 57 रन स्कोर कार्ड के ऊपर। सत्तावन रन स्कोर कार्ड के ऊपर। ब्लॉक में डालने का प्रयास हल्के हाथ से बिल्कुल कारपेट के सारे खोज के निकाला गेंद को, सिंगल रन मुकम्मल। दूसरे रन का प्रयास यहाँ पर आसानी के साथ पूरे करते दोनों को। बिल्कुल अगर बात की जाए तो विकेटों के बीच में तेज तर्रार रनिंग है उनकी। लाजवाब पार्टनरशिप, एक साझेदारी बनते हुए मैदान के बीच में। दूसरे दिन में हमने देखा बिल्कुल एक अच्छी पार्टनरशिप रोहन लोने और लतेश सारगोकर की नजर आई, लेकिन आज के दिन में पीटर और भूषण की बल्लेबाजी, एक पार्टनरशिप मैदान के बीच में, बेहतरीन पार्टनरशिप। पटकी गेंद फिर से एक बार आड़े बल्ले के साथ स्क्वायर लेकर रिदन में थोड़ा सा काउ करने के रिदन में गेंद ट्रैवल होते हुए वाला पर सिंगल रन मुकम्मल। रन का प्रयास फिर से एक बार, अच्छे रनिंग बिटवीन द विकेट। दूसरा रन फिर से एक बार मुकम्मल करते दोनों बल्लेबाज। 2 रनों के तहत पारी का स्कोर 61 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए। ये अच्छी बात रहेगी अगर बात की जाए एएस स्पोर्ट आरओडी टीम की, लेकिन एक स्कोर के ऊपर एक विकेट की तलाश है यहाँ पर अभी तक कर रही है पीके स्पोर्ट रेडी टीम। फिर से एक बार चले अक्षय की गेंदबाजी, आखिरी गेंद का खेल बाकी, 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। और एक बिग हिट, फिर से एक बार गेंद नजर आएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए। 5 गेंदों का खेल हुआ समाप्त। और यहां से 5 गेंदों के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के अगर बात की जाए तो 67 रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या लाजवाब बल्लेबाजी रही है पीटर की इस ओवर में अगर बात की जाए तो। एक विस्फोटक वाली बल्लेबाजी नजर आती हुई, 2 छक्के और एक चौवा इस ओवर में निकलता हुआ। ऊपर अभी तक 21 रन खर्च किए बिल्कुल अक्षय राणे ने। फिर से एक बार चले अक्षय अपने ओर से आखिरी गेंद लेकर अंबर के दाई ओर से, और सामने फिर से एक बार पीटर नजर आते हुए। लोअर फुल टॉस वाली गेंद आड़े बल्ले के साथ खेच के निकाला, कारपेट के सारे गेंद निकल रही है, सिंगल रन मुकम्मल किया। दूसरे रन का प्रयास यहाँ पर रहेगा और दूसरा रन भी अच्छी तरह से मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज। 2 रनों के तहत पारी का स्कोर फिर से एक बार आगे बढ़ता हुआ 69 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल मिलाकर 5 ओवर का खेल हुआ समाप्त। 5 ओवर के समाप्ति के बाद 69 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहली इनिंग बिल्कुल टॉस हारने के बाद बल्लेबाजी का न्योता मिला और उसके बिल्कुल दोनों हाथ से पूरे वसूल करते हुए मैदान के बीच में। फर्नांडिस स्लॉग और में गेंदबाजी करने के लिए थोड़ा सा महंगे साबित हुए अगर बात की जाए अक्षय राणे की, तो 23 रन बने उनके इस 5वें ओवर में। लेकिन अब मात्र आखिरी ओवर इस इनिंग का। ग्लेन चले अपने ओर से पहली गेंद ब्लॉकल में डालने का प्रयास, बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं वहां पर। करे भी मामला, एक विकेट को सेक्रीफाइस करना होगा वहां मैदान के बीच में। शायद भूषण वापस डगआउट में लौटेंगे और आने वाले बल्लेबाज को एक मौका बना कर देंगे, क्योंकि 5 गेंदों का खेल अभी भी बाकी है। 1-2 बड़े शॉट मैच में तब्दील लाएंगे, मजा लाएंगे बिल्कुल। क्योंकि पहली मुकाबला इस अगर टूर्नामेंट की बात की जाए तो पहला मुकाबला ताबड़तोड़ होता है, कम से कम 90-100 रन बनते हैं। लेकिन इस मुकाबले की अगर बात की जाए तो थोड़ा सा बिल्कुल गेंदबाजों का साथ मिलता हुआ। गौरेश की गेंदबाजी पहली ओवर में बेहतरीन गेंदबाजी रही, जितेंद्र नागोजी की लाजवाब गेंदबाजी, सफल गेंदबाजी थोड़ी सी। उसके बाद ग्लेन की भी लाजवाब गेंदबाजी रही। थोड़े से वहां पर महंगे साबित हुए अक्षय और जितेंद्र नागोजी।
चलेंगे बिल्कुल एक सफलता मिलती हुई एक ब्रेक थ्रू मिलता हुआ पहला इस मैदान के बीच में आखिरी ओवर में इसी बीच पहली एक दूसरी गेंद बड़ा स्ट्रोक बिल्कुल काउ कॉर्नर को क्लियर करते हुए गेंद जाएगी सीमारे के बाहर फिर से एक बार 6 रन। बाजी पीटर की और इसी बीच ग्लेन चले फिर से एक बार कारपेट के सारे बिल्कुल एक बड़ा शॉट खेलने का प्रयास थोड़ा सा हवा में गेंद रहती हुई सिंगल रन मुकम्मल करेंगे दूसरे रन का प्रयास यहाँ पर रहेगा मैदान के बीच में दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने यानी कि 46 रनों के ऊपर निजी बल्लेबाजी पीटर फर्नांडिस की तो एक छोर के ऊपर न्यू फाइन बल्लेबाज विनय जाधव नॉन स्ट्राइक के ऊपर नजर आते हुए ग्लेन की गेंदबाजी की अगर बात की जाए तो पहली गेंद के ऊपर रनआउट के तरीके विकेट निकला दूसरी गेंद के ऊपर छक्का और तीसरी गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल करते हुए पीटर लाजवाब बल्लेबाजी सूझबूझ वाली बल्लेबाजी सूझबूझ वाली बल्लेबाजी मैदान के बीच में और फिर से एक बार चले ग्लेन गेंदबाजी मार्क के ऊपर अपने ओर से चौथी गेंद लेकर अंपायर की बाई ओर से ऑफ टी के बाहर रखी हुई गेंद वाइट की मांग जरूर की जाएगी लेकिन अंपायर के ऊपर कोई दबाव नहीं बिल्कुल ये गेंद सटीक थी बल्लेबाज के पाले में गेंद थी ये कहना अंपायर का और बिंद करके समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त 75 रन स्कोर कार्ड के ऊपर 77 रन स्कोर कार्ड के ऊपर 77 लॉस ऑफ 1 विकेट एंड लास्ट ओवर इन प्रोग्रेस 4 गेंदों का खेल हुआ समाप्त लोअर फुल टॉस गेंद बिल्कुल आड़े बल्ले के साथ गैप में गेंद खेली हुई गेंद बिल्कुल जाएगी सीमा रेखा पार 4 रनों के लिए ऊपर कड़े प्रहार पीटर के और बिल्कुल लाजवाब बल्लेबाजी कुल मिलाकर 81 रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी 2 गेंदों का खेल आखिरी गेंद का खेल बाकी आड़े बल्ले के साथ फिर से एक बार हवा में गेंद खड़ी होती खिलाड़ी आएंगे और यहाँ पर देखो कैच मुकम्मल किया और विकेट का पतन यानी कि 81 82 रन का टारगेट मैदान के बीच में सेट किया गया 6 ओवर का ये मुकाबला 2 ओवर पावर प्ले में लेकिन लाजवाब बल्लेबाजी पीटर के एक बार सराहना करनी पड़ेगी मैदान के बीच में इनफॉर्म बल्लेबाजी इस सीजन की अगर बात की जाए तो बेहतरीन बल्लेबाजी अपने टीम के लिए करते हैं और वही अपेक्षा में एक लाजवाब बल्लेबाजी मैदान के बीच में पीटर द्वारा कुल मिलाकर 81 रनों का यहाँ पर 81 रन पूरे होते हुए 82 रन का टारगेट को सेट किया गया लेकिन आगे आने वाली इनिंग में क्योंकि अगर बात की जाए पीके स्पोर्ट रेडी टीम की तो उनके पास भी ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी है विस्फोटक वाली बल्लेबाजी उनके पास भी शेष है लेकिन किस प्रकार की गेंदबाजी रहेगी ए स्पोर्ट आरवली टीम की और किस प्रकार का प्रतिनिधित्व रहेगा सामने से पीके स्पोर्ट रेडी का उसका आंखों देखा हाल सुनने के लिए हमारे साथ जुड़ेंगे बिल्कुल जयेश परब सर और तब तक मैं इस मुकाबले में विदा लेता हूँ धन्यवाद। टुर्नामेंटसाठी
हॅलो चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद अक्षय, धन्यवाद सुमित. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा. असा 14 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन, अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या ठिकाणची ग्रामदेवता आई खाजना देवी, आई भूमिका देवी, स्थलदेवता कुलदेवता श्रीदेव झेंडोबा, या सर्वांना नतमस्तक होऊन जाऊया झेंडोबा चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम तुंबळ युद्ध या रंगले पाल गावामध्ये. अतिशय देखणं हे मैदान आपण पाहतोय आणि आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील प्रारंभिक सामना सिद्धेश्वर दाळकर तळवडे ए स्पोर्ट्स आरवली विपक्ष पीके स्पोर्ट्स रेडी या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल रेडी संघाने जिंकल्यानंतर प्रथम त्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणं पसंत केलं, गोलंदाजी करणं पसंत केलं. ए स्पोर्ट्स आरवली संघ निश्चितपणे प्रथमतः फलंदाजी करून मैदानामध्ये 81 धावा जमवतोय. 82 धावांचं आव्हान आणि हे 82 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार पाडेल पिकी स्पोर्ट्स रेडी संघ हे मात्र पाहण्याजोगं असेल. 6 षटकांचा आज सामना. खेळपट्टीचा विचार केला तर निश्चितपणे फलंदाजांना पोषक असणारी ही खेळपट्टी, गोलंदाजांचा निश्चितपणे या मैदानामध्ये कस लागणार आहे. कारण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पीटर फर्नांडिसला मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर मात्र पीटर फर्नांडिसने चौफेर केलेली फटकेबाजी या मैदानामध्ये आजच्या 4थ्या दिवसातील पहिलं अर्धशतक पीटरने आपल्या नावावर केलाय. मात्र दुसऱ्या बाजूने तशाच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असेल ते पीके स्पोर्ट्स रेडी या संघाकडे सुद्धा. कारण कालच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला होता, धावांचा डोंगर उभा केला होता होडावडा क्रिकेट संघाने. मात्र दुसऱ्या बाजूने आरोंद क्रिकेट संघाने हा डोंगर सुद्धा सर केला होता या मैदानामध्ये. धावा मोठ्या नाही आहेत मित्रांनो, मात्र तुमच्याकडे असलेला आत्मविश्वास, तुमच्याकडे असलेली जिद्द ही खूप मोठी आहे या मैदानामध्ये आणि तीच आत्मविश्वास आणि तीच जिद्द घेऊन हे पीके स्पोर्ट्स रेडी संघाचे सलामीवीर खंदे फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकताना दिसत आहेत. सहा षटकांचा सामना 82 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि या 82 धावांचा पाठलाग करताना निश्चितपणे ताबडतोड सुरुवात करायला हवी आणि तीच तडाखेबंद खेळी करण्याच्या दृष्टिकोनातून सलामची जोडी आहे मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला जितेंद्र नागोजी पाहायला मिळतात, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याचा संघ साथीदार गजानन सूर्याजी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय सामना सुरू होण्याचा. गोलंदाजी मार्ग गोलंदाज विनय जाधव आपल्याला पाहायला मिळतो. संघाकडनं पहिलं वैयक्तिक पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल. विनय जाधव गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जितेंद्र. 6 षटकांचा हा सामना 82 धावांचा करायचा आहे पाठलाग. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला होतो प्रारंभ. हेवी गो, लेट्स प्ले. पहिला चेंडू, बॅटची काढा घेतोय चेंडू. निश्चितपणे क्षेत्ररक्षण होतंय 38 सर्कल मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झप करून येतोय, चेंडू गॅदर करतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एकेरी धाव 1 या धावसंख्येने स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा केला जातोय पीके स्पोर्ट्स रेडी संघाचा. मात्र दुसऱ्या बाजूने सिद्धेश्वर दाळकर तळवडे ए स्पोर्ट्स आरवली क्रिकेट संघ, अतिशय दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच ताकदीचा समोरचा संघ पीके स्पोर्ट्स रेडी सुद्धा आहे मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला जातोय कारण डाव्या उजव्या हाताची जोडी मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला निश्चितपणे डोकेदुखी असते. यावेळी मात्र गजानन सूर्याजी एक आक्रमक ढाच्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. षटके दुसरा चेंडू थोडासा लोवर फुलटॉस चेंडू होता, स्लोवर पद्धतीने टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र फलंदाज गजानन मात्र बीट होतोय पूर्णपणे. परिणामता निर्धाव चेंडूचे होते. सांगता 2 चेंडूचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 1.
षटकार तिसरा चेंडू यावेळी मात्र हात कोल्हे शॉर्ट टर्म पुल आणि पुल या मैदानावर पाहायला मिळतोय. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, दमदार क्रॅकिंग षटकार. दरम्यान आगमन होते सन्मानशी संतोष सरमळकर आणि त्याचबरोबर सन्मानशी योगेश गावडे यांचं विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कशा देऊन अस्वस्थ व्हायचंय. या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. फलंदाजाचा ट्रान्स आधी ओळखला गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. पंचांकडे वाईट साठी दाद मागितली, मात्र पंच यावेळी सांगतायत हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता. परिणाम त्या निर्धाव चेंडूची झाली सांगता कमबॅक केलंय गोलंदाजाने. षटके पुढचा चेंडू यावेळी मात्र निश्चितपणे पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर. क्रिकेटच्या सांकेतिक परिभाषेत ज्या चेंडूला वाशी टू काशी या नावाने संबोधलं जातं अशा पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अतिरिक्त एक धाव, एक या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 8 धावा धाव फलकावर. षटके पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात पाहायला मिळाले समांतर. वाईड चेंडू पाहायला मिळतोय वारंवार. मात्र यावेळी मात्र 2 अतिरिक्त धावा आणि या 2 अतिरिक्त धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे. धाव फलकावर 9. विनेच्या षटके पुढचा चेंडू यावेळी वाईड साठी दाद मागितली होती, मात्र ही दाद फेटाळून लावली गेली आहे. परिणामता निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धाव फलकावर बिनबाद 9. एक फटका मोठा आलाय, मात्र त्यानंतर गोलंदाजाने अतिशय दर्जेदार वापसी केली आहे मैदानामध्ये. अतिशय दर्जेदार गोलंदाजी गोलंदाज विनयची. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात पाहायला मिळाले आहेत समांतर. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धाव 1 या धावसंख्येने मात्र दुहेरी अंकात परावर्तित होणारी धावसंख्या 10 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. बॅटची लीडिंग एज, त्यानंतर मात्र निश्चितपणे लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडूचा प्रवास. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. 2 धावा तर अतिशय सहजरित्या पूर्ण करता येते. 2 फलंदाज आणि दुहेरी या धावसंख्येने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या खेळाची होते सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धाव फलकावर. एका षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 12. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान स्वागत करत आहोत. उपस्थित आहेत सन्मानशी योगेश गावडे. मी विनंती करतो श्रीकांत गावडे यांना जेडोबा चषकचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानशी योगेश गावडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आणि सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्मानशी योगेश गावडे उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. यानंतर आपण स्वागत करत आहोत सन्मानशी संतोष सरमळकर यांचं देखील. विनंती करतोय या मंडळातील सदस्यांना की आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्मानशी संतोष सरमळकर आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विनंती असेल की आपण आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू जयेश परब. धन्यवाद सुमित. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा 3 क्षेत्ररक्षक या 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीची धुरा संघाच्या संघ कर्णधाराने ॲलिस्टर नावाच्या गोलंदाजाच्या हाती सुपूर्द केलेला चेंडू. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. 12 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे सावध सुरुवात केली आहे पीके स्पोर्ट्स रेडी संघाने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ॲलिस्टर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. षटके पहिला चेंडू आणि या पहिल्याच चेंडूवर शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज जितेंद्र याच्या बॅट बंद. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. सीमारेषे बाहेर षटकारा गेलेला चेंडूचा झेलात रूपांतर केला तर श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ यांच्याकडनं आपल्यासाठी एक थंडा बॉटल.
एका चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. धावफलकावर 18 धावा. पहिल्याच चेंडूवर ॲलिस्टरवर प्रहार केला गेलाय. रनमध्ये थोडासा चुकला, थोडासा फंबल झाला होता गोलंदाज. त्यानंतर स्वतःला सावरलाय आणि पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल ॲलिस्टर नावाचा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय जितेंद्र. षटके दुसरा चेंडू मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न तर केला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतो यष्टिरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 18 धावा धाव फलकावर. एक मोठा फटका आल्यानंतर वापसी केली आहे गोलंदाजाने आणि ही वापसी करावी लागेल मैदानामध्ये. 80 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि तशा प्रकारची फलंदाजी पीके स्पोर्ट्स रेडी संघाकडे आहे. षटके तिसरा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू. स्विंग अँड मिस अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपरस्कार पुन्हा एकदा यष्टिरक्षक पीटर पूर्ण करतोय. परिणामतः 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 18 धावा धाव फलकावर. षटके पुढचा चेंडू आडव्या बॅटने बैठक फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार. पंचांकडे झालाय अपील आणि यावेळी पंचांनी हा निर्णय तिसऱ्या अंपायरांच्या दालनात ठेवलाय. काय घडलंय मैदानामध्ये? बैठक फटका, जोरदार फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. जितेंद्र नागोजी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने होते. 38 सर्कलमध्ये अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यानंतर केलेली फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. धोक्याची घंटा फलंदाज जितेंद्र नागोजीसाठी वाजली गेली. पंचांकडे झालं अपील आणि पंचांनी हे अपील तिसऱ्या अंपायरच्या दालनात ठेवलंय आणि तिसऱ्या अंपायरचा निर्णय अगदी थोड्याच वेळात येतोय. हॅलो. स्पर्धेदरम्यान आगमन होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा उद्योजक एक्स ब्रँड शॉपचे प्रोपरायटर सन्मान श्री समीर मळगावकर यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मान्यवर कशा द्यायचं. आपलं सहर्ष स्वागत. यानंतर सातारे स्पोर्ट मातोड विपक्ष मळगाव या दोन संघादरम्यान सामना असेल. दोन्ही संघाकडे आपण रिपोर्ट करा. कॉमेंट्री बॉक्सकडे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करत आहोत.
4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 19 पाहायला मिळते आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अलिस्टर आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे धावफलकावर 19. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एक मोठा फटका फलंदाज जितेंद्रच्या बॅटमधनं नक्की निघतोय. षटके पुढचा चेंडू शॉर्ट टॉम पूल केला. यावेळी मात्र फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या प्रयत्नात शर्तीचे प्रयत्न केले गेले मात्र 2 धावा मैदानामध्ये अतिशय सहजरित्या हे 2 फलंदाज पूर्ण करतायत. 2 या धावनिशी सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. श्री गणेशाचा शुभ अंक 21. त्याच 21 वर जाऊन पोहोचलेला धावफलक पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर 82 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 82 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 21 असा धावफलक पाहायला मिळेल. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. फलंदाज गजानन सूर्याजी याला बीट करणारा आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. परिणामतः निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 षटकाचा खेळ पडलाय माघारी. सांघिक धावसंख्या धावफलकावर 82 धावांचा पाठलाग करताना पीके स्पोर्ट्स रेडी संघ जमवतोय बिनबाद 21. धर आणि त्याचबरोबर सातेरी स्पोर्ट मातोंड संघाकडे धर. आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या. आजच्या दिवसातील दुसरी लढत असेल या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघाकडे धर आपण लगेचच टॉससाठी कॉमेंट्री बॉक्स समोर या. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 21 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 82 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 82 धावांचा पाठलाग करताना निश्चितपणे पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या या पहिल्या 2 षटकांमध्ये सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती पीके स्पोर्ट्स रेडी संघाची. मात्र दुसऱ्या बाजूने अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी करावी लागेल आरवली क्रिकेट संघाला. हा संघाकडे सुद्धा क्षमता आहे. या संघाकडे सुद्धा अतिशय दर्जेदार खेळ आहे आणि आज तोच दर्जेदार खेळ या मैदानामध्ये दाखवायचा आहे. कारण या मैदानाचा विचार केला तर पुरेसा अनुभव आरवली क्रिकेट संघाकडे आहे. कारण बऱ्याच वर्ष हा संघ या मैदानामध्ये आपला या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवतोय. त्यामुळे या संघाला पूर्णपणे या मैदानाचा अंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनय पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जितेंद्र. षटकती पहिला चेंडू आणि या पहिल्याच चेंडूला पुल केलंय. अतिशय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय जितेंद्रच्या बॅट मधनं. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार फलकावर. षटके दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. झेंडोबा चषक ब्रँडेड चौकार. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला आहे. ऑन साइडच्या दिशेने अतिशय दर्जेदार फटके आपल्याला पाहायला मिळालेत. 31 असा धावफलक आणि या 31 मध्ये अजून 6 धावा जोडून द्या. अतिशय दर्जेदार फटका. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन.
सीमारेषेबाहेर ज्या रसिक प्रेक्षकांनी षटकाराचं झेलामध्ये रूपांतर केलंय त्यांच्यासाठी मंडळाकडून थंड बॉटल आहे. जर आपण झेल पकडला असाल तर आपण या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारा. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 37. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. जितेंद्र अतिशय दर्जेदार फटकेबाजी. थोडासा स्लोवर पद्धतीचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे हलकसं अपील केलं गेलं. पहिली धाव तो पूर्ण, दुसरा धावेचा झालाय प्रयत्न मैदानामध्ये आणि अतिशय दर्जेदार दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 39. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त आणि 4 चेंडूच्या सांगते अखेरीस बिनबाद 39 करायचा आहे. 82 धावांचा पाठलाग. पहिल्या 3 चेंडूमध्ये फलंदाज जितेंद्र नागोशी निश्चितपणे हाबी ठरतोय गोलंदाज विनयवर. मात्र या ठिकाणी कमबॅक करावं लागेल कारण जितेंद्रची प्राइज विकेट आणि पुन्हा एकदा आरवली संघ या मॅच मध्ये ऑन होईल. अतिशय दर्जेदार चेंडू यावेळी मात्र बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या प्रयत्नात मात्र गोलंदाज सक्सेसफुल ठरतोय. गोलंदाज कुठेतरी यावेळी मात्र हावी ठरतोय फलंदाजावर. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 39. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल मार्गस्थ. अंतरिम चेंडूवर सुद्धा स्विंग अँड मिस अशी परिस्थिती पाहायला मिळते. फलंदाज जितेंद्र यांना बीट करणारा चेंडू. परिणामतः 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 39 धावा धावफलकावर करायचा आहे. 82 धावांचा पाठलाग आणि 82 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 षटकांमध्ये निश्चितपणाने यावेळी मात्र पीके स्पोर्ट्स रेडी संघ कुठेतरी हवी ठरतोय. मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ आजच्या 4थ्या दिवसामध्ये पहिला विजय या मैदानावर साजरा करणार हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर होतोय बदल. मायक्रोफोनवर आवाज ऐकूया मिस्टर सुमित काळसेकर. संघ तुम्हाला विनंती करतोय लवकर आपला कॅप्टन कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवायचा आहे. हेलो, थैंक यू जयेश। पर आने वाले 18 गेंदों और 43 रन 21 इस मुकाबले का आज का चौथे दिन का ये पहला मुकाबला 82 रन के टारगेट का पीछा और बेहतरीन बल्लेबाजी। पहले विकेट की अगर बात की जाए तो पहले विकेट के लिए एक बेहतरीन साझेदारी जो कि बनते हुए पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम के लिए जितेंद्र नागोजी होने के साथ गजानन सूर्या जी स्कोरबोर्ड के ऊपर 39 रन बिना कोई विकेट गए और गेंदबाजी के लिए चौथा ओवर लेकर ए स्पोर्ट सिद्धेश्वर दाड़कर आरवली क्रिकेट टीम की ओर से एलिस्टर फर्नांडिस चौथा ओवर राइट अप और द विकेट रहेंगे। फील्डिंग की अगर बात की जाए ऑन साइड पर स्क्वेल एक मिड विकेट डिपकाऊ को लॉन्ग वन तैनात स्ट्राइक पर गजानन सूर्या जी। इस बार पहले गेंद और फुल टॉस फुल कड़े की कोशिश लेकिन गेंद अगर देखी जाए शॉर्ट स्क्वेल लेग पर नो मैच लैंड में गिरते हुए पुल कड़े की कोशिश काफी तेजी के साथ आने वाले गेंद मिस टाइम और शॉट लेकिन 2 रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले गेंद पर बड़े शॉट के साथ शुरुआत करना चाहते थे गजानन सूर्या जी लेकिन काफी तेज तरार गेंदबाजी करते हैं एलिस्टर फर्नांडिस और पहले गेंद पर सिर्फ 2 रन खर्च करते हुए 22 रन का पीछा विकेट की तलाश में एलिस्टर फर्नांडिस ए स्पोर्ट आरवली क्रिकेट टीम। इस बार फिर एक बार तेज तरार गेंद थी पुल करना चाहते थे लेकिन गेंद पैड पर आकर टकराई। अंपायर की तरफ निश्चित तौर से रुख मोड़ा जाता हुआ इस बार इस गेंद पर तेज तरार गेंदबाजी। पहली गेंद पर वो मौका बना था लेकिन खाली जगह पर वो गेंद गिरी। डॉट गेंद आते हुए अच्छी गेंदबाजी इस चौथे ओवर में विकेट की तलाश में और निश्चित तौर से वो विकेट लेने की
कोशिश रहेगी एलिस्टर फर्नांडिस के द्वारा। स्ट्राइक पर गजानन सूर्याजी जिन्होंने शुरुआत अच्छी की अपनी टीम के लिए। 22 रन के इस रन चेस में बड़े शॉट अक्सर इस बल्लेबाज के बल्ले से आते हैं और इस ओवर में अगर देखा जाए वही प्रयास अब तक जारी। अगली गेंद राइट अप और द विकेट रहेंगे एलिस्टर। स्ट्राइक पर बल्लेबाज गजानन सूर्याजी। इस बार पुल किया आड़े बल्ले के साथ लॉन्ग ऑन पर, लेकिन फील्डर मौजूद। डीप लॉन्ग ऑन पर पीटर फर्नांडिस मौजूद थे। एक आसान सा कैच, लेकिन इस बार भी यह मौका गवाया जाता हुआ। कैच छूटा, कैच ड्रॉप हुआ। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अक्सर यही कैच आपको मैच जितवाते हैं, लेकिन इस बार कैच छूटा। आने वाले समय में क्या ये मैच भी अरावली क्रिकेट टीम के हाथों से छूटेगा? आने वाले समय में वो पता चला गया, लेकिन अब वो पहले विकेट की तलाश में अरावली क्रिकेट टीम लगभग वो विकेट आ चुकी थी। एक आसान सा कैच था लॉन्ग ऑन फील्डर पीटर फर्नांडिस के लिए, लेकिन आसान कैच अक्सर क्रिकेट में वो पेसर के मुकाबले में काफी मुश्किल बन जाते। सिंगल रन के साथ स्ट्राइक पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज जितेंद्र नागोजी। इस बल्लेबाज ने भी अपने टीम के लिए एक बेहतरीन शुरुआत करके दी बड़े शॉट के साथ। फील्डिंग की अगर बात की जाए लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए लॉन्ग ऑन, उसी के साथ डीप काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग। 4 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर ऑन साइड पर ऑफ साइड पर वाइड इज लॉन्ग ऑफ एक फील्डर तैनात। जितेंद्र के लिए इस बार एलिस्टर फर्नांडिस रहेंगे राइट आर्म राउंड विकेट। और अच्छी गेंद जेड में डाली, खुद कर निकालना चाहते थे, लेकिन बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा और उसके बाद गेंद देखी जाए तो पैड पर टकराते हुए वो खुद गेंदबाज प्रयास करते हुए इस गेंद को रोकने के लिए तब तक आसानी के साथ वो सिंगल बना। उस सिंगल रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता 43 रन बिना कोई विकेट गंवाए। 82 रन के टारगेट का पीछा अभी भी जीतने के लिए 39 रनों की जरूरत। इस ओवर की अगर बात की जाए तो अब तक अच्छी गेंदबाजी इस ओवर में। बड़े शॉट पूरी तरह से रोके हैं गेंदबाज एलिस्टर फर्नांडिस ने। सिंगल रन के साथ गजानन सूर्याजी स्ट्राइक पर अगली गेंद फेस करेंगे। इस ओवर की कोशिश इस बल्लेबाज के द्वारा बड़े शॉट के लिए। इस बार हाफ ट्रैकर थी, फुल का शॉट पावरफुल स्पेले के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। हाफ ट्रैकर गेंद थी, पटकी हुई गेंद और उस पर पुल का ये पावरफुल ताकतवर शॉट बल्लेबाज गजानन सूर्याजी के बल्ले से आता हुआ। कैच छूटा, मौका मिला इस मुकाबले में और क्या बेहतरीन बल्लेबाजी। इस बार तेज तरह गेंद ऑफ स्टंप से बाहर ये गेंद रखी, आगे डाली काफी तेजी के साथ। बड़े शॉट के फिर एक बार प्रयास में थे बल्लेबाज गजानन, लेकिन इस बार गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद के साथ 4 ओवर का खेल खत्म होता है। रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई विकेट गवाए 82 रन के जवाब में 49 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आने वाले 12 गेंदे और जीतने के लिए 33 रन एकवेशन इस मुकाबले का। 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता। सुमित थँक्यू. यानंतर सामना रंगतोय. एका बाजूला मातोंड क्रिकेट संघ आणि त्यांच्या विपक्षात मळगाव या दोन संघांच्या दरम्यान यानंतरचा सामना. दोन्ही कर्णधार आमच्या समवेत कॉन बॉक्स मध्ये उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत आमचे मान्यवर सन्मान्य लक्ष्मण गावडे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. आपल्या समवेत आहेत मळगाव क्रिकेट संघाचे कर्णधार गणेश या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश, काय वाटतंय या सामना दरम्यान आणि या स्पर्धेदरम्यान तुम्हाला काय वाटतं या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव पहिल्यांदा जसे मला वाटतं मळगाव संघाचा आणि एकंदर पहिल्या 4 दिवसांचा विचार केला तर फलंदाजांना पोषक अशी ही खेळपट्टी आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? पहिली फिल्डिंग घेऊ. पहिली क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा विचार आहे आणि आपण बऱ्याच स्पर्धा पाहतोय. बऱ्याच स्पर्धांना तुमचा संघ सुद्धा असतो आणि या स्पर्धेबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप सुंदर आहे तुमचं आयोजन आणि स्पर्धा पण खूप छान आहे.
धन्यवाद लक्ष्मण गावडे. आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करूया. मातोड संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे. मातोड संघ आपला निर्णय काय असेल? निर्णय विचारून सांगतो. समोरचा संघ सुद्धा तगडा संघ आहे आणि या संघासमवेत खेळताना निश्चितपणे कोणत्या फलंदाजांवर आपली धूर असेल? समोरच्या टीम मध्ये पण चांगले फलंदाज आहेत. राजा नाटेकर सारखे, रंजन केनी सारखे. गेंदबाजी के लिए शुभम, गेंदबाजी मार्ग पर इस बार खराब गेंद, बीमार गेंद, उस पर 6 रन आते हुए टोटल 7 रन के साथ टीम का स्कोर 57 रन, फील्डिंग 57 रन करतोय स्कोरबोर्ड के आम्ही. ऊपर. धन्यवाद. यानंतरचा सामना मातोड क्रिकेट संघ विपक्ष मळगाव क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय मातोड क्रिकेट संघाच्या बाजूने आणि प्रथमतः गोलंदाजी करणं स्वीकारलंय. फ्री हिट की गेंद, स्ट्राइक पर बल्लेबाज जितेंद्र नागोजी, जिनके बल्ले से रन बहते हुए अपने टीम के लिए और बड़े शॉट आते हुए इस मुकाबले में. अच्छी गेंद इस बार, काफी तेज तरार गेंद जड़ में डाली. स्क्वेयर लेग पर इस गेंद को खेला जाता है. पहला रन काफी तेजी के साथ पूरा, दूसरे रन के लिए आसानी के साथ पलटे और जब तक थ्रो आता है आसानी के साथ वो 2 रन मुकम्मल किए जाते हुए. दोनों बल्लेबाजों के द्वारा 2 रन के साथ टीम का स्कोर 59 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 82 रन के टारगेट का पीछा जवाब देते हुए इस मुकाबले में पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम. आज का यह चौथा दिन इस प्रतियोगिता का और चौथे दिन का यह पहला मुकाबला, सुबह का सत्र. और इस विकेट पर उस रनों का पीछा आसानी के साथ करते हुए पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम. विकेट की तलाश में आरवले क्रिकेट टीम. इस बार फिर एक बार बड़े शॉट के तलाश में थे. प्रयास वही किया था. बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा स्क्वेयर लेग पर. विकेट कीपर फील्डर शॉर्ट फाइल लेग से आते जब तक फील्ड करते 1 रन इस गेंद पर हो सिंगल रन के साथ 60 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 22 रन की अभी भी जरूरत है इस मुकाबले में. 5वां ओवर गेंदबाजी के लिए शुभम पेडनेकर. पहली गेंद वाइड, उसके बाद वो 9 की गेंद बीमर गेंद, उस पर एक बड़ा छक्का. लेकिन उसके बाद अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी वापसी की जाती है इस ओवर में. अगर विकेट आते हैं लगातार तो निश्चित तौर से वो कमबैक भी रहेगा. ए स्पोर्ट सिद्धेश्वर दाकर आरवली क्रिकेट टीम के लिए. और अब कोशिश, आपको मेहनत और ज्यादा करनी होगी. सिंगल रन के साथ स्ट्राइक पर गजानन सूर्याजी, राइट हैंडर बल्लेबाज के लिए राइट ओवर द विकेट रहेंगे शुभम. इस बार सबमरीन डिलीवरी पड़ने के बाद पूरी तरह से नीचे रही है गेंद. मौका था रन आउट के लिए विकेट कीपर के पास, लेकिन यह भी मौका गवाया जाता हुआ. 22 के रूप में 1 रन टीम के एक्स्ट्रा में मिलता और एक्स्ट्रा रन के साथ टीम का स्कोर 61, 61 रन स्कोरबोर्ड के ऊपर. रन आउट करने का वो मौका था, पहले विकेट हासिल करने का वो मौका आरवली क्रिकेट टीम के लिए विकेट कीपर विनय, लेकिन इस बार भी वो मौका गवाया जाता हुआ. पिछले ओवर में गजानन सूर्याजी, इस बल्लेबाज का वो कैच छूटा, उसके बाद वो बड़ा शॉट. और अक्सर आपकी अच्छी फील्डिंग आपको टीम को जीत हासिल करके देती है. 61 रन विदाउट लॉस स्कोरबोर्ड के ऊपर, 61 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 5वें ओवर की अगर बात की जाए तो अब तक इस ओवर में काफी रन बहते हुए. स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज जितेंद्र. इस बार गेंद ऑन साइड पर मिड विकेट पर हवाई यात्रा के लिए जाएगी सीधी आउटलाइन के बाहर. दर्शक दीर्घा में 6 रन के लिए सिक्सर आता हुआ बल्लेबाज जितेंद्र नागोजी के बल्ले से. विदाउट लॉस, 5th ओवर इन प्रोग्रेस. 5वें ओवर का खेल जारी शुभम के खिलाफ और एक बड़ा शॉट आता हुआ जितेंद्र नागोजी इस बल्लेबाज के द्वारा. इस बार ऑफ स्टंप से बाहर ये गेंद रखी अंपायर निश्चित तौर से पलटते हुए व्हाइट गेंद का वो सिंगल. और व्हाइट गेंद के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 68 रन स्कोरबोर्ड के ऊपर. व्यक्तिगत अब तक 42 रन के ऊपर 42 रन के ऊपर बल्लेबाजी करते हुए जितेंद्र नागोजी अपनी टीम के लिए पहले इनिंग में पीटर फर्नांडिस का वो आधा शतक. इस बार तेज तरार गेंद, फिर एक बार जड़ में डालने की कोशिश, अंपायर की तरफ मुंह मोड़ा जाता हुआ, लेकिन इस बार गेंद अगर देखी जाए तो विकेटों से काफी नजदीक से विकेट कीपर के हाथों में
जाकर रुकते हुए सफल हुए थे बल्लेबाज। डॉट गेंद के साथ 68 रन स्कोरबोर्ड के ऊपर। स्ट्राइक पर फिर एक बार बल्लेबाज जितेंद्र नागोजी। इस बार आगे गेंद करे ड्राइव किया जाता हुआ ऑफसाइड की तरफ वाइडिश लॉन्ग ऑफ से फील्डर आते भूषण आरोलकर। एक रन आसानी के साथ बनता हुआ इस गेंद पर और सिंगल रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 5 ओवर के बाद बिना कोई विकेट गवाए 69 69 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 82 रन का पीछा, आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए अभी भी 13 रनों की जरूरत इस मुकाबले में। विकेट की अगर बात की जाए पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम के लिए इस रनों का पीछा करते हुए अब तक 69 रन की पहले विकेट के लिए वो साझेदारी बनाई जाती हुई। आखिरी 6 गेंदें और जीत का इक्वेशन इस मुकाबले का बनता हुआ 13 रनों का। आज के चौथे दिन का यह पहला मुकाबला। पहला ही मुकाबला 82 रन का पीछा। पहले इनिंग में पीटर फर्नांडिस की 50 रन की एक लाजवाब पारी, उसके बदौलत स्कोरबोर्ड के ऊपर 81 रन बने एस स्पोर्ट सिद्धेश्वर दाड़कर आरवली क्रिकेट टीम ने। और उसके जवाब में क्या बेहतरीन बल्लेबाजी रही। पहले विकेट के लिए साझेदारी अब तक 69 रन की पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम के लिए जितेंद्र नागोजी, उन्हीं के साथ गजानन सूर्या जी और आखिरी ओवर के लिए आप सिद्धार्थ गेंदबाजी के लिए राइट और द विकेट रहेंगे स्ट्राइक पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज। इस बार पहली गेंद पुल का ये शॉट, गेंद हवा में और जाएगी सीधी स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर। 6 रन के लिए सिक्सर पहली गेंद पर जितेंद्र नागोजी के बल्ले से आता हुआ। जितेंद्र नागोजी इस बल्लेबाज के द्वारा 82 रन के जवाब में अब तक व्यक्तिगत 49 रन के ऊपर जितेंद्र नागोजी 75 रन स्कोरबोर्ड के ऊपर। जीतने के लिए 7 रनों की अब जरूरत। इस बार ऑफ स्टंप से बाहर है गेंद, आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। डॉट गेंद के साथ टीम का स्कोर रुकता हुआ 75 रन स्कोरबोर्ड के ऊपर 75 विदाउट लॉस। आने वाले आखिर की 4 गेंदें 7 रन, जीत का इक्वेशन। अगर विकेट आते हैं इस ओवर में तो निश्चित तौर से आने वाले नए बल्लेबाज के ऊपर प्रेशर रहेगा और वो वापसी भी निश्चित रूप से रहेगी इस ओवर में। फिर एक बार अच्छी गेंद, स्विंग एंड मिस, ऑफ ब्रेक गेंद थी लेफ्ट हैंडर बल्लेबाज के लिए। पड़ने के बाद थोड़ी सी बाहर जाते हुए स्लोअर वन गेंद, फिंगर रोल किए थे गेंदबाज सिद्धार्थ ने। लगातार की ये दूसरी डॉट गेंद आती हुई। पहली गेंद पर जरूर बड़ा शॉट आया लेकिन उसके बाद अगर देखा जाए तो लगातार की 2 डॉट गेंदें। अब बल्लेबाज जितेंद्र नागोजी के ऊपर प्रेशर बढ़ता हुआ। आने वाले आखिर की 3 गेंदें 7 रन, ये जीत का इक्वेशन। अगर मुकाबला टाई ब्रेक होता है तो निश्चित तौर से सुपर ओवर में वो खेला जाएगा। इस बार गेंद पाले में मिली ऑन साइड पर मिड विकेट पर और एक बड़ा शॉट मिड विकेट बाउंड लाइन के बाहर। 6 रन के लिए और 6 रन के साथ जितेंद्र नागोजी का 50 रन पूरे होते हुए। जितेंद्र से गुजारिश रहेगी आप एक बार बल्ला ऊपर करके दिखाए। 50 रन की लाजवाब पारी अपने टीम के लिए नॉट आउट। 55 रन की है पारी, जीतने के लिए सिर्फ 1 रनों की अब जरूरत। 81 रन बने स्कोरबोर्ड के ऊपर 82 रन के जवाब में पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम। दूसरे दिन की अगर बात की जाए तो पहले दूसरे विकेट के लिए कृष्णाई क्रिकेटर्स केरवाड़ा क्रिकेट टीम के लिए वो दूसरे विकेट के लिए काफी बड़ी साझेदारी बनी थी, 100 रन की साझेदारी। और उसके बाद ये दूसरे साझेदारी 82 रन का पीछा और इस ओपनिंग जोड़ी ने इस 82 रन का पीछा आसानी के साथ के इस रन चेस का सफलता के साथ ये रन चेस किया जाता हुआ। पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम के लिए
56 रन की नॉट आउट पारी अपनी टीम के लिए हाथ बनाते हुए बल्लेबाज जितेंद्र नागोजी। और इस आज के दिन का वो पहला मुकाबला जिसमें जीत के साथ शुरुआत करते हुए पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट टीम। ब्याऐंशी धावांचा पाठलाकडे या सलामीच्या जोडीने तो यशस्वी पाठलाग केलाय पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी। नाबाद 56 धावांची खेळी करणारा जितेंद्र नागोजी अगदी आक्रमण आणि संयमी फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना या 82 धावांचा पाठलाग जो काहीसा मोठा वाटत होता पीके स्पोर्ट रेडी क्रिकेट संघासाठी, परंतु अफलातून फलंदाजी दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र नागोजी आणि त्याच्या बरोबरीला गजानन सूर्याजी ज्यांच्या बॅटमधून आपण नाबाद 19 धावा पाहिल्यात। या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरले 56 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या अवघ्या 23 चेंडूवरती जितेंद्र नागोजी। विनंती असेल त्यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि सन्मानशी आदरणीय लक्ष्मण गावडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार देत आहोत। आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती असेल सन्मानशी लक्ष्मण गावडे यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे। दुसरा सामना आपण त्याकडे वळूया आणि टॉस जिंकलाय। या सामन्यादरम्यान ध्रुवी स्पोर्ट मातोंड क्रिकेट संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि मळगाव क्रिकेट संघासाठी आपण पाहतोय फलंदाजी असेल या पहिल्या डावात 6 षटकांचा सामना। धन्यवाद सुमेध। पीके स्पोर्ट रेडी संघाचा खंद शिलेदार जितेंद्र नागोजी सुंदर खेळी केली। जितेंद्र, काय म्हणशील एकंदरीत या बॅटिंग बद्दल, काय कॉन्फिडन्स लेवल तुझा होता या मॅच साठी? बॅटिंग मध्ये चांगला बॉल बॅटवर येत होता। हॅलो, चांगला बॉल बॅटवर येत होता, चांगली झाली बॅटिंग। जितेंद्र, समोरच्या टीमने 82 धावांचा लक्ष ठेवलं। पीटरची हाफ सेंचुरी मैदानात, पीटरची बॅटिंग लयाला आली, नंतर जाऊन तुमची बॅटिंग आली, त्यानंतर तुझी जी बॅटिंग तू ज्या स्पिरिटने बॅटिंग करत होता मैदानावर त्या ऑन खेळपट्टी, या खेळपट्टी तुला कशी साथ भेटली? खेळपट्टी म्हणजे बॅटिंगची आहे। धन्यवाद। तुझ्या अर्धशतकासाठी आमच्या मंडळाकडून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीत पण तुझ्या टीमसाठी शुभेच्छा। धन्यवाद।